नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या संतवाणी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण एक नवीन राग पाहणार आहोत। त्याचं नाव आहे दरबारी कानडा। आपण राग परिचय ही शृंखला या संतवाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालू केली आहे। सर्वांना विनंती असेल, जर तुम्ही या आधीचे राग बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्या सर्व रागांची लिंक मी देत आहे। तुम्ही त्या लिंकवर जाऊन त्या रागाची माहिती घेऊ शकता आणि त्याचा सराव करू शकता। तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, जेणेकरून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। सुरुवातीला आज आपण दरबारी कानडा पाहणार आहोत। यामध्ये या रागाची पूर्ण माहिती पाहणार आहोत। तसेच पकड आणि आलापसुद्धा पाहणार आहोत। आलापाचे नोटेशनसुद्धा पाहणार आहोत। नीट लक्ष देऊन बघा आणि त्या नोटेशनचा वापर करून आपण या रागाचा सराव करा। सुरू करूयात। राग दरबारी कानडा हा जो राग आहे, हा राग आसावरी थाटामध्ये येतो। तसेच या रागामध्ये ग, ध आणि नी हे स्वर कोमल आहेत। बाकी सर्व स्वर हे शुद्ध स्वरूपाचे आहेत। तसेच याचा वादी स्वर जो आहे तो रे आहे। संवादी स्वर पंचम आहे प। तसेच याचा गायनाचा जो प्रहर आहे, समय आहे, तो रात्रीचा तृतीय प्रहर आहे। या रागाची जाती संपूर्ण आहे। संपूर्ण याकरिता कारण याच्या आरोहामध्ये सुद्धा 7 स्वर आहेत आणि अवरोहामध्ये सुद्धा 7 स्वर आहेत, म्हणून याची जाती जी आहे ती संपूर्ण आहे। सुरू करूयात। सुरुवातीला आरोह, अवरोह आणि पकड पाहणार आहोत आणि त्यानंतर आलाप आणि आलापाचं नोटेशन पाहणार आहोत। सुरू करूयात। सा रे अवरोह सा नी ध प म ग रे सा। आपण पाहिलं असेल, आरोहामध्ये 7 स्वर आणि अवरोहामध्ये 7 स्वर, म्हणून याची जाती जी आहे ती संपूर्ण आहे। आता आपण पकड पाहणार आहोत। सा रे प ग म रे सा नी म प सा ध नी प म प आ आता आपण आलाप पाहणार आहोत। सा ध नी प ध सा ग रे नी ध रे सा नी ध
सा नी ध नी सा नी ध नी सा सा नी ध प प म ग प म ग रे सा रे नी ध नी रे ग म प ग रे सा नी ध नी प ध सा सा अशा प्रकारे या नोटेशनचा वापर करून आपण राग दरबारी कानडा याचा सराव करू शकता। जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील कृपया या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलद पोहोचतील आणि तुम्ही त्याचा सराव करू शकाल। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।